आष्टी पत्रकाराचा अनोखा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त 2100 झाडे लावून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. आष्टी तालुक्यातील उंदरखेर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख यांच्या अतिरिक्त खर्चाला फाटा देत वाढदिवस साजरा केला. वाढदिवस म्हटला की पुष्प, फेटे, हार, तुरे, केक कापणे आणि जल्लोष करणे हे समीकरण आता रूढ झाले आहे. मात्र याला छेद देत उंदरखेर येथील सामाजिक जाणीवा जपणारे पत्रकार अमजद शेख यांनी आपला वाढदिवस 2100 विविध प्रकारची झाडे लावून अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. पत्रकार शेख यांनी प्रत्येकाने एक झाड असे आवाहन केले. तरी शेख यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. वाढदिवसा दिवशी होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी स्थानिक परिसराचे वृक्षारोपणाचा हा स्तुत्य उपक्रम राबवला. यात वड, पिंपळ, कडुनिंब आणि फळझाडांची लागवड करण्यात आली. केवळ झाडे लावणे नव्हे तरी सर्व झाडे जगवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. या उपक्रमामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव तर झालाच, शिवाय त्यासोबतच एक सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा उत्तम संदेश त्यांनी समाजाला दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके, पत्रकार कासम शेख, शौकत पठाण, शिराज शेख, मानेसाहेब, तुळाजी लकडे, मान्य राजेंद्र दहातोंडे, ॲडव्होकेट नवनाथ शेकडे तांदळे, संदीप वामन व मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. RPS स्टार न्यूज संपादक प्रल्हाद चव्हाण. आपण सर्वांनी केकला बाजूला सारून आपण सर्वांनी ह्या निसर्गाकडे बघून नाही का, आपल्याला आता 2 महिने झालेत, उलटत आलेत, पाऊस नाही आणि या निसर्गाच्या सरकारच्या भरोश्यावर शेतकरी हा राजा आहे. शेतकऱ्यांनी, आमच्या मित्र कंपनी सर्वांनी एकजुटीने प्रत्येकाने एक झाड, एक बर्थडे, 1 लाख झाड असा संदेश दिला मित्रांनी आणि त्यामधून शेकडो झाडं असे लागवड केलेली आहे आज आणि त्यांची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. हे झाड आहे ना, हे प्रत्येकाच्या हिशोबाने लावा आणि माझी इकडे सूर्य अन्नाच्या हिशोबाने मी धन्यवाद मानतो. आज आमचे मित्र अमजद भाई शेख यांचा 5 जुलैला वाढदिवस असतो. तर अमजद भाई शेखनी आम्हाला सांगितलं मित्रांनी की मित्रांनो, जर तुम्हाला फेटा आणि केक असं वाढदिवस दरवर्षी साजरा करतो आपण, पण ते एक मित्र एक झाड ही संकल्पना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला राबवायची आणि ज्यांनी त्यांनी एक झाड आपण आपल्या रानात लावायचं आणि ते जोपासायचं, फक्त लावायचं नाही. त्या झाडाला प्रत्येक वर्षी 5 जुलैला आपण ज्याचं झाड मोठं होईल त्याला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देऊ, जास्तीत जास्त सहकार्य करू असं अमजद भाई शेख यांनी आम्हाला सांगितलंय. आणि आम्ही प्रत्येक मित्रांनी प्रत्येक एक झाड एक मित्र अशी संकल्पना राबवून असा उपक्रम आम्ही आजच्या 5 जुलैला अमजद भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलाय. आज आमचे मित्र अमजद भाई यांचा बर्थडे असल्यामुळं आम्ही किरकोळ बाकी खर्च न करता केकचा ऑर्डर करा ते टाळून त्यांच्या बर्थडेसाठी आज आम्ही वृक्षारोपण करत आहे. आज अमजद भाई युवा कार्यकर्ते यांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने सर्व आम्ही मित्र, एक विचारसरणीचे मित्र परिवार या ठिकाणी जमा झालो आणि अमजद भाईच्या आश्वासनानंतर त्यांनी असं सांगितलं की केक, फेटा व इतर काय वायफट खर्च आहे ते न करता आपण निसर्गाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मित्रांनी एक झाड लावलं पाहिजे. आणि त्यांचं आज आम्ही ऐकलं आणि थोडंसं प्रत्येक जणांनी एक झाड लावून सेल्फी काढली आणि त्यांना हीच शुभेच्छा देतो. असेच उपक्रम जर इतरांनी बी राबवले तर खरोखर आपल्या देशात हे अतिवृष्टी वगैरे वगैरे दुष्काळ असे जे पडतात हे पडणार नाहीत. जर निसर्ग स्वच्छ राहिलं तर इतर आजार पण होणार नाहीत. म्हणजे याच्यातून खूप असं काही बोध घेण्यासारखं आहे आणि ते आज आमच्या मित्रांनी आमच्या नजरेस किंवा प्रत्यक्षात कृतीत करून दाखवलं. त्याबद्दल मी सर्व मित्र परिवाराचे आणि परत एकदा अमजद भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझे बंधू अमजद शेख यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांनी संकल्प केला होता की प्रत्येकाने न फेटा नका आणू, केक नका आणू, एक तरी झाड लावा. तर ह्या संकल्पातून आम्ही हजारो झाड लावलेत. त्यामुळे ते झाड टिकवायचं सुद्धा आमच्याकडं वर्षानु जिम्मेदारी टाकली आणि यांना वाढदिवस शुभेच्छा देतो. बस. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये आमचे मित्र
यांनी खरं तर त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त कमीत कमी 2100 झाडं आज जुलै महिन्यामध्ये लावलेले आहेत, जेणेकरून ह्या बीड जिल्ह्यामधले जे झाडं जे लावले जुलैमध्ये हे पावसाळ्यामध्ये कमीत कमी जगतील. बीड जिल्ह्याच्या प्रशासनाचं डोकं ठिकाणी नाही राहिलं. त्यांनी फक्त जे काही झाडं लावले होते त्यांनी फक्त कागदपत्री आणि फक्त मलई खाण्यासाठी हे झाडं लावले होते. एकीकडे बळीराजा एवढा संकटात आहे की जुलै महिना जवळपास लागलेला आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या निसर्गाने जवळ कमी कोप केलेला शेतकरी राजावर की त्याची जमिनीमध्ये अजून सुद्धा पेरणी सुद्धा झाली नाही शेतकरी राजाची. म्हणून आम्ही झाडं लावतो. कमीत कमी पुढल्या वर्षी झाडं जर जगले तर निसर्ग आमच्यावर कमीत कमी दया तरी करीन. की बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी खुलेआम झाडांची कत्तल होती, नॅशनल हायवे काढले जाते, पण हे जे झाडं जे आहेत हे मात्र जगवण्याचं यांच्याकडं काहीच राहिलेलं नाही. कमी कमी आम्ही झाडं तरी लावतो. प्रशासन फक्त आणि फक्त कागदपत्री शासनाचा मलिदा हाणतंय आणि सर्वसामान्याला त्रास देतंय असं तरी म्हणण्याची तरी भूमिका आमच्यावर दिसते की बीड जिल्ह्यामध्ये आता सध्याला पिण्यासारखं सुद्धा पाणी नाही राहिलेलं बीड जिल्ह्यामध्ये.